इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांचे ब्रिज कोर्स या उपक्रमामध्ये स्वागत. आज आपण सामान्य विज्ञान या विषयाची ॲक्टिव्हिटी शीट 11 अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपण मोशन, टाइप्स ऑफ मोशन इन आवर डे टू डे लाईफ हे पॉईंट अभ्यासणार आहोत. यासाठी आपल्याला रेफरन्स दिलेला आहे स्टँडर्ड 6चा चॅप्टर नंबर 9 मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन. म्हणजे स्टँडर्ड 6मध्ये चॅप्टर नंबर 9 आपण शिकलेलो आहोत मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन, म्हणजे गती आणि गतीचे प्रकार. पुढचा पॉईंट आहे मूव्हिंग ऑब्जेक्ट आर सेड टू बी ऑब्जेक्ट इन मोशन. म्हणजे जी वस्तू गतिमान असते तिला गतिमान आहे किंवा तिला गती आहे असं आपल्याला म्हणता येईल. उदाहरणार्थ या चित्रामध्ये जर आपण पाहिलं तर हा भोवरा फिरताना दिसत आहे. म्हणजेच या भोवऱ्याला एक गती प्राप्त झालेली आहे. म्हणजे कुठलीही फिरणारी वस्तू असेल तर ती गतिमान आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मोशनची डेफिनेशन लिहिता येईल. The continuous displacement of an object is called motion. म्हणजेच सतत होणारं विस्थापन. कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट म्हणजे सतत होणारं विस्थापन ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. म्हणजे एखाद्या वस्तूचं सतत जर विस्थापन होत असेल तर त्याला गती असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ती जी वस्तू आहे ती गतिमान असण्यासाठी ती सतत तिचं विस्थापन बदलणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे टाइप्स ऑफ मोशन. आता या ठिकाणी गतीचा प्रकार किंवा गतीचे प्रकार. मग गतीचे प्रकारांमध्ये पहिला प्रकार आपल्याला दिलेला आहे लिनियर मोशन, म्हणजेच रेषीय गती. मग ही जी रेषीय गती आहे या रेषीय गतीमध्ये एकतर असणारं विस्थापन हे एकसमान वेगाने होत असेल किंवा असमान वेगाने होत असेल. म्हणजेच एका सरळ रेषेमध्ये त्या वस्तूचं विस्थापन होत असतं. ऑब्जेक्ट ट्रॅव्हलिंग इन अ स्ट्रेट लाईन ऑर इन द सेम डायरेक्शन इज नोन ॲज लिनियर मोशन. लिनियर मोशन म्हणजे काय? एखादी वस्तू गतिमान असेल किंवा ट्रॅव्हलिंग करत असेल. कशी? इन अ स्ट्रेट लाईन म्हणजे एका सरळ रेषेमध्ये. ऑर इन द सेम डायरेक्शन किंवा एका सरळ दिशेमध्ये ती जात असेल तर तिला लिनियर मोशन म्हणजेच रेषीय गती असे म्हणतात. आता परत रेषीय गतीचे दोन प्रकार पडतात. देअर आर 2 टाइप्स ऑफ लिनियर motion. One is the uniform linear motion, second is the non-uniform linear motion. आता युनिफॉर्म लिनियर मोशन जर आपण पाहिलं तर त्याची व्याख्या लक्षात घ्या. When the distance traveled by an object along a straight line, unit time is continuously the same, the motion is called uniform linear motion. पहा या ठिकाणी डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे. म्हणजे जेव्हा वस्तूने जे काही अंतर पार केलेलं असतं ते एका सरळ when the distance traveled by an object along a straight line, unit time is continuously same, आणि त्याला लागणारा हा जो वेळ आहे तो सतत समान असेल तर ती जी गती आहे तिला युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजेच एकसमान रेषीय गती असे म्हणतात. उदाहरणार्थ सैनिकांचं संचलन हे जर आपण पाहिलं, परेड ऑफ म्हणजे जे काही सैनिक आहेत ते जे सैनिक आहेत त्यांचं संचलन जर आपण पाहिलं तर ते एकसमान वेगाने होत असतं आणि म्हणूनच या ठिकाणी त्याला युनिफॉर्म लिनियर मोशन असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजेच
एकसमान नसणारी रेषीय गती, म्हणजे थोडक्यात असमान रेषीय गती. When the distance traveled by an object along a straight line, unit time keeps on changing. म्हणजे तो जो वेळ आहे तो सतत बदलत असेल तेव्हा त्या गतीला the motion is called non-uniform linear motion. आणि त्या गतीला असमान रेषीय गती असे म्हणतात. म्हणजेच अशा प्रकारची ही जी रेषीय गती आहे, ही गती या ठिकाणी जर आपण चित्रामध्ये जर पाहिलं तर ही मुलगी वेगाने खाली येत आहे. मग त्यावेळी प्रत्येक वेळी तिची जी गती आहे ती समान असेलच असं नाही. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पहा, लेट्स प्रॅक्टिस. आता या ठिकाणी हा आपल्याला सोडवून घ्यायचा आहे. पहिला प्रश्न पहा या ठिकाणी, क्वेश्चन नंबर 1. स्टँड ऑन अ चेअर and release a ball from your hand. As it falls to the floor, observe the type of motion of a ball. म्हणजे एका खुर्चीवर उभं राहायचंय आणि तुमच्या हातामध्ये एक बॉल पकडायचा आहे आणि तो सोडून द्यायचा आहे. आणि त्यानंतर त्या बॉलला जो गती प्राप्त झालेली आहे त्या गतीचा प्रकार या ठिकाणी ओळखायचा आहे. हिला आपल्याला लिनियर मोशन असं आपल्याला म्हणता येईल. याला काय म्हणता येईल? लिनियर मोशन. म्हणजे ती जी गती आहे ती कोणती असेल? लिनियर मोशन. त्यानंतर सेकंड क्वेश्चन दिलेला आहे पहा, राईट द एक्झाम्पल ऑफ लिनियर मोशन इन आवर डे टू डे लाईफ. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घडणारी उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सांगायची. एक्झाम्पल्स ऑफ लिनियर मोशन म्हणजेच रेषीय गतीची उदाहरणे. आता रेषीय गतीचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर फ्रूट्स फॉलिंग फ्रॉम अ ट्री, किंवा झाडावरून पडणारे फळ. फ्रूट्स फॉलिंग फ्रॉम द ट्री. द मोशन ऑफ अ मूव्हिंग कार. द मोशन ऑफ अ मूव्हिंग ट्रेन. द वॉटर फॉलिंग फ्रॉम अ माउंटन. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला उदाहरणं देता येतील. त्यानंतर थर्ड क्वेश्चन पहा, राईट द डिफरन्स बिटवीन युनिफॉर्म लिनियर मोशन अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. या ठिकाणी दोन भाग करायचे आणि एका बाजूला युनिफॉर्म लिनियर मोशन आणि दुसऱ्या बाजूला नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन नोंदवायचं आहे. आता सुरुवातीला पहिला जो पॉईंट असेल त्यामध्ये आपल्याला व्याख्या नोंदवायची आहे. मग ही व्याख्या नोंदवत असताना आपल्याला त्या ठिकाणी व्याख्या लिहून घ्यायची आहे. पहा, वेन द डिस्टन्स ट्रॅव्हल. पहा, पहिली जी व्याख्या आहे ती कशाची आहे? युनिफॉर्म लिनियर मोशन. युनिफॉर्म लिनियर मोशनची व्याख्या पाहायची. पहा, मग या ठिकाणी युनिफॉर्म लिनियर मोशनची व्याख्या बघा. वेन द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन, युनिट टाइम इज कंटिन्युअसली द सेम, द मोशन इज कॉल्ड युनिफॉर्म लिनियर मोशन. अशा पद्धतीनं व्याख्या या ठिकाणी नोंदवायची. त्यानंतर दुसरा पहा, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. या ठिकाणी व्याख्या नोंदवायची आहे. पहा, ही व्याख्या नोंदवताना पहा, वेन द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन, युनिट टाइम कीप्स ऑन चेंजिंग, द मोशन इज कॉल्ड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. अशा पद्धतीनं ही व्याख्या आपल्याला नोंदवता येईल. त्यानंतर सेकंड पॉईंट पहा, यामध्ये आपल्याला एक सेकंड पॉईंट एक्झाम्पल्सचा या ठिकाणी नोंदवायचा आहे. युनिफॉर्म लिनियर मोशन ही जी आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं, द मोशन ऑफ अ मूव्हिंग कार हे एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी देता येईल. त्यानंतर नॉन युनिफॉर्म लिनियर मोशनमध्ये आपल्याला फ्रूट्स फॉलिंग फ्रॉम द ट्री, द मोशन
ऑफ द वॉटर फॉलिंग फ्रॉम द टॉल माउंटन. अशा प्रकारे उदाहरणं आपल्याला देता येतील. त्यानंतर 4th क्वेश्चन पहा. मेक अ लिस्ट ऑफ मूव्हिंग ऑब्जेक्ट्स इन युअर ऑब्झर्वेशन. मग या ठिकाणी आपल्याला अनेक उदाहरणं देता येतील की जी मूव्हिंग ऑब्जेक्ट्स आहेत किंवा हालचाल करणारी आहे. मग त्यामध्ये द मोशन ऑफ द अर्थ, त्यानंतर द मोशन ऑफ द ट्रेन, द मोशन ऑफ द मूव्हिंग ट्रेन किंवा फ्रूट्स फॉलिंग फ्रॉम द ट्री, हार्ट बीट्स, इनहेलेशन अँड एक्सहेलेशन, द मोशन ऑफ द मूव्हिंग ट्रेन. अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला या ठिकाणी देता येतील. आणि अशा पद्धतीनं ही जी कृतीपत्रिका आहे ही आपण पूर्ण केलेली आहे.